बाळाला स्तनपान करताना आईला कधी कधी अति दूध येतं किंवा तिच्या स्तनाग्रांना भेगा पडतात, तर अशा वेळी त्या मातेने काय करावं? राईट. सो दोन्ही प्रकारचे प्रश्न असतात. काही आयांना कमी दूध येतंय असं वाटत राहतं आणि कधी कधी असं होतं त्यामुळे की वेगवेगळे उपाय करून त्यांना अति दूध आणलं जातं. त्याचा आयांना नक्कीच त्रास होतो. पुरेसं दूध आलं पाहिजे. हा, तर अति दुधाचं एक लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की आपलं शरीर इतकं जादुई असतं ना की आपल्या शरीराला असं वाटत असतं की आपल्या बाळाला अगदी पुरेसं दूध आणि त्याच्यापेक्षा जास्त दूध तयार केलं पाहिजे आपल्या शरीराने, असं मेंदूची तयारी असते. त्यामुळे बाळ जितकं दूध पितं त्याच्याहून जास्त दूध आईला बनतच असतं. सुरुवातीचा एक आठवडा साधारण 4थ्या दिवसापासून असं लक्षात येतं की एका बाजूला बाळाला दूध पाजलं जातंय आणि दुसऱ्या बाजूला आईला दूध गळायला सुरुवात झालेली आहे, किंवा बाळ रडलं की त्याचं रडं ऐकून आईचं दूध गळायला सुरुवात होते. सो ते नॉर्मल आहे. ते साधारणपणे एक आठवड्याभरात जाणार आहे. तर अनेक आया अशी पण तक्रार घेऊन येतात की मला आधी दूध गळत होतं आणि आता मला एकदम सगळं हलकं वाटायला लागलेलं आहे. सो ते सगळं नॉर्मल आहे. जेव्हा एक दूध गळण्याची फेज होऊन गेली ह्याचा अर्थ आपल्या शरीराला समजलेलं आहे की बाळाला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी पुरेसं दूध तयार करू शकतो. ते आपली एनर्जी वेस्ट करत नाही, आपली ऊर्जा वाया घालवत नाही. मात्र असं होतं अनेकदा की काही आयांना अति दुधाचा त्रास होतो. तेव्हा खूप सारं दूध म्हणजे गळायला सुरुवात होते. 2-3 गोष्टी करण्यासारख्या आहेत. एकतर जेव्हा बाळाला भूक लागेल तेव्हा दूध पाजावं. एका वेळेस एकाच बाजूने दूध पाजावं, पूर्ण दूध पाजावं, आणि दुसऱ्या बाजूचं दूध काढत राहू नये. अगदी त्रास होत असेल तर बर्फानी शेकून घ्यावं. पण दूध काढलं की आपलं शरीर तेवढंच जास्त दूध बनवणार आहे. तर आजकाल पंपचं वगैरे बरंच प्रस्थ निर्माण झालेलं आहे. तर ब्रेस्ट पंपचा वापर अगदी कमीत कमी केला जावा. अति दूध झालं की त्याचा दुष्परिणाम बाळाच्या पिण्यावरही होतो. कधी कधी बाळाला पिताना ठसका लागतो. तर त्यावेळेस अशा आयांसाठी पोश्चर असतात विशिष्ट प्रकारचे. तर बसताना थोडं मागे टेकून बसावं किंवा आडवं होऊन बाळाला अंगावर घ्यावं. आई आडवी होते आणि आई बाळाला अंगावर घेते, म्हणजे मग अति दुधाचा ठसका बाळाला लागत नाही. आणि बाळाने दूध पिऊन झालं की आपण उरलेलं दूध काढणार नाही होत, म्हणजे शरीर आपोआपच दूध कमी तयार करेल आणि बर्फाचा शेक आपण घेऊ शकतो. पुढचा प्रश्न तुम्ही म्हटलात की स्तनाग्रांना भेगा पडतात किंवा त्याच्यातून अनेकदा इन्फेक्शन होतात. अगदी कमी प्रमाण असतं त्याचं, अगदी 3 ते 5% प्रमाण असतं. पण हे थोडीशी वॉर्निंग मी सगळ्या आयांना देऊ इच्छिते की जर का तुम्हाला दूध पाजताना दुखत असेल तर काहीतरी चुकतंय. ते दुरुस्त करायला पाहिजे. आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतं हा सुरुवातीला तर दुखतच, पण तसं नाही. जर का दुखतंय याचा अर्थ काहीतरी चुकतंय. आपण दूध पाजणं हा एक अतिशय आनंददायी अनुभव पूर्ण वेळेस असला पाहिजे. कधी कधी स्तनाग्रांना भेगा पडतात, ह्याचं कारण बाळ पकडतं वेगळं. त्यासाठी आपण एक छोटासा डेमो देऊया. तर हे माझ्याकडे असं डमी ब्रेस्ट आहे. तर ब्रेस्टचे 2 भाग असतात. एक भाग असतो तो निप्पलचा आणि स्तनाग्राचा, आणि दुसरा भाग असतो काळा, तो एरिओलाचा भाग असतो. तर बाळ जेव्हा तोंडात पकडतं तेव्हा जर का बाळानी निप्पलला पकडलं, इथे पकडलं, काळ्या भागाला फक्त पकडलं, तर तिथे सगळ्यात जास्त आपले नर्व एंड्स असतात आणि ते दुखायला लागतात. आणि त्याचं म्हणजे का दुखायला लागतात त्याचं कारण पण निसर्गाने दिलंय, कारण तिकडे प्रेस केलं की दूधच कमी येत असतं. तर बाळानी मागे धरणं अपेक्षित असतं. जिथे एरिओलाचा भाग संपतो तिथे काळा भाग जो असतो तो संपतो, तिकडे धरणं अपेक्षित असतं. तर बाळा जर का एवढंच तोंड उघडून चावत असेल तर मात्र आईला दुखावणार, बाळाला दूध पुरणार नाही, रडरड, चिडचिड आणि सगळे पुढचे प्रकार सुरू होतात. त्याच्यातून मॅस्टायटिस होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतो, ऍप्सेस होऊ शकतात, आणि खूप कमी महिलांच्या बाबतीत होतं, पण त्यांना चिरा द्याव्या लागू शकतात. आणि ती अगदी खूप दुःखदायी गोष्ट असते, खूप स्ट्रेसफुल असं. आपण कशाला जायचं त्या मार्गात? त्यामुळे जेव्हा दुखतंय तेव्हा लक्षात ठेवायचं की तुम्हाला निप्पलला बाळाने पकडलं नाही पाहिजे. बाळाचा आ मोठा केला पाहिजे. बाळाचं तोंड बंद असताना असं असतं, जेव्हा उघडतो तेव्हा हे साधारणपणे एक 90 कोनात उघडलंय, हे 120 कोनात आणि हे 140च्या कोनात. 140च्या कोनात बाळ अगदी उघडू शकतं तोंड. 140च्या कोनात उघडलं की साधारणपणे सर्व एरिओला तोंडात जातो. जर का बाळाला चांगल्या प्रकारे फीड करायचं असेल तर निप्पलचं टोक जे आहे ते नाकाला घासायचं बाळाच्या, आणि बाळ छान तोंड उघडतं. आणि मग पूर्ण काळा भाग बाळाच्या तोंडात द्यायचा किंवा तो सँडविच करून बाळाच्या तोंडात द्यायचा. आणि मी स्वतः हे
पाहिलेलं आहे सगळ्या आयांच्या बाबतीत की त्या अगदी रडत असतात की दुखतंय, नको मला नाही फीड करायचं. पण जेव्हा फक्त बाळ तोंड उघडतं किंवा आपण बाळाची हनवटी थोडी ओढून घेतो म्हणजे त्याचा अच्छा, आ मोठा होईल याच्यासाठी, तेव्हा एकदम दुःख जादू झाल्यासारखं गायब होतं. अच्छा. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. मगाशी मी म्हणलं तसं काही आयांच्या बाबतीत ऍप्सेस होतो किंवा चिरा द्याव्या लागतात स्तनांना. अशी स्थिती असेल तरी सुद्धा बाळाला दूध पिणं थांबवायचं नाही. अशा वेळेस नक्की स्तनपान सल्लागारांची मदत घ्यायची आणि बाळाला वेदनारहित दूध कसं पाजता येईल ह्याचा पूर्ण प्रयत्न करायचा. आणि ऍप्सेस असेल, अगदी तिकडे सर्जरी केली असेल, त्याच्यात ड्रेन टाकलं असेल, तरी सुद्धा आई बाळाला दूध पाजू शकते. अच्छा.